हॅलो फ्रेंड्स, मी बालाजी तुमचं पुन्हा एकदा एक्झाम गाईडमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आता आपलं अधिकारी होण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण कॉमन ॲड पडलेली आहे. PSI STI आणि असिस्टंटसाठी आता एकच पूर्वपरीक्षा होणार आहे. तर आपल्याला त्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे आणि त्यासाठी आम्ही काही महत्त्वाचे क्वेश्चन काढलेले आहेत. तर त्यातला हा भाग पहिला असेल. असे आम्ही 5 पार्ट बनवलेले आहेत. तर ते तुम्ही 5ही भाग पाहून घ्या, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि तुम्ही जर आतापर्यंत टेलिग्रामचं चॅनल जॉईन केलं नसेल तर या लिंकवरून तुम्ही टेलिग्रामचं चॅनल जॉईन करून घ्या आणि फेसबुकला पण लाईक करा, म्हणजे तुम्हाला डेली अपडेट्स मिळत राहतील. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली असं एक रेड बटन येईल सबस्क्राईबचं, त्यावर क्लिक करून सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला डेलीच्या डेली अपडेट्स मिळत राहतील. नवीन व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर त्याचं लगेच नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यातला हा पहिला क्वेश्चन. राम त्याच्या घरापासून कॉलेजपर्यंत सरासरी 30 किमी पर तास या वेगाने जातो, तेव्हा तो 20 मिनिटे उशिरा पोहोचतो. जर तो सरासरी 40 किमी पर तास या वेगाने गेला तर 10 मिनिटे लवकर पोहोचतो. तर घर व कॉलेज मधील अंतर किती हे आपल्याला सांगायचं आहे. तर मित्रांनो, हे क्वेश्चन तुम्हाला मी 2 ते 3 मेथडनं सॉल्व्ह करून देईल. त्यामध्ये पहिली मेथड म्हणजे आपण स्टार्टिंगला फॉर्म्युला बेसिसवर पाहूया. ठीक आहे, फॉर्म्युला बेसिस म्हणजे पहिल्यांदा फॉर्म्युला म्हणजे डिस्टन्स, अंतर इज इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला आहे डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे काय? टाईम मधला फरक गुणिले S1. S1 म्हणजे पहिली स्पीड गुणिले S2. S2 म्हणजे दुसरी स्पीड भागिले S1 मायनस S2. हे आपल्याकडे फॉर्म्युला आहे. तर या फॉर्म्युल्याप्रमाणे पहिल्यांदा या गणिताला आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे, आता टाईम मधला फरक कसा काढायचा. आता सपोज आपण 10 हा टाईम कन्सिडर केला, म्हणजे 10 वाजता राम त्याच्या घरापासून कॉलेजपर्यंत जाण्यासाठी निघाला. ठीक आहे, 10 हा एक्झॅक्ट टाईम. जर तो 30 किमी पर तास या वेगाने गेला तर तो किती 20 मिनिटे उशिरा पोहोचतो. म्हणजे किती 10 वाजून 20 मिनिटांना तो पोहोचत आहे. 10 वाजून 20 मिनिटांना. आणि जर तो सरासरी 40 किमीच्या जर स्पीडने गेला तर तो 10 मिनिटे लवकर पोहोचत आहे. म्हणजे किती 10 मिनिटे लवकर म्हणजे 9:50, म्हणजे 9 वाजून 50 मिनिटांनी तो पोहोचत आहे. आता हे 9:50 आणि 10:20 यामधला फरक किती आला? 30 मिनिटाचा आला. 30 मिनिटाचा म्हणजे आपल्याकडे टाईमचा फरक निघून गेला. पण इथे सर्व हे किमीमध्ये दिलेले आहेत, तासमध्ये दिलेले आहेत आणि इथे आपल्याला मिनिटामध्ये निघाला. म्हणजे आपल्याला याला तासामध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे 60ने याला डिवाइड केलं तर किती आला? अर्धा तास आला. म्हणजे अर्ध्या तासाचा फरक आला. ठीक आहे, तर आता पहा हा फॉर्म्युला. या फॉर्म्युल्यामध्ये या व्हॅल्यू ठेवून देऊया. म्हणजे डेल्टा टी किती आला? 1/2 गुणिले S1 किती आहे? 30. S2 किती आहे? 40. आणि दोघातला फरक S1 मायनस S2 किती आला? 10. ठीक आहे, तर आता हे शून्य कटला, हा शून्य कटला. 2 जर या 30 ला भागलं तर किती आलं? 15. आणि 15 चोक 60, म्हणजे 60 किमी हे अंतर असेल. म्हणजे पर्याय सेकंड आला. हे झाला फॉर्म्युला बेसिसवर. पण आपण ॲप्लिकेशन बेसिसवर याला सॉल्व्ह कसं करू शकतो ते पाहूया. आता दुसरी मेथड. आता आपण टाईम काढला होता. ठीक आहे, टाईम कसा काढला होता? टाईम मधला फरक काढला होता. एक्झॅक्ट 10 कन्सिडर केलं होतं आणि इथे तो 10 वाजून 20 मिनिटाला पोहोचू लागला आणि इथे 9:50 ला पोहोचू लागला. म्हणजे 30 मिनिटाचा फरक निघाला होता. म्हणजे अर्धा तास निघाला होता टाईम पहिल्यानुसार. ठीक आहे, तर आता याचाच उपयोग ॲप्लिकेशन बेसिसवर कसं काढायचं. आता इथं आपण काय केली? दोघांची वजाबाकी केली होती. त्याचप्रमाणे आपल्याकडे फॉर्म्युला कसा आहे? T इज इक्वल टू डिस्टन्स म्हणजे अंतर भागिले स्पीड. हे डिस्टन्स भागिले स्पीड या फॉर्म्युल्याचा आपण आता लॉजिकल बेसिसवर उपयोग करूया. म्हणजे या दोघांचा आपण जसा फरक काढला होता तसाच या फॉर्म्युल्याचा आपण फरक काढूया. म्हणजे कसं करणार आपण? आता समजा आपल्याला अंतर माहीत नाही, म्हणजे x अंतर कन्सिडर केला. पहिली स्पीड किती आहे? 30, म्हणजे अंतर भागिले स्पीड मायनस दुसरं
एक्स आन्सर कन्सिडर केलेला आणि दुसरी स्पीड किती आहे 40. आता इजिकल टू म्हणजे इथं काय केलं आपण दोन्ही टाइमला फरक काढला. ठीक आहे, या फॉर्म्युल्याचा उपयोग करून दोन्ही टाइमला फरक काढला. त्याचप्रमाणे आता इथं जे फरक आला होता तेच घ्यावं लागेल. म्हणजे किती हाफ म्हणजे अर्धा तास, म्हणजे हे अर्धा तास इथे घेतला. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून पहा. 40x वजा 30x भागिले 30 गुणिले 40. ठीक आहे, तर इथे किती आला 10x आला वर आणि हे भागाकारातले 30x गुणिले 40 इकडे वर गेला. म्हणजे किती झाला ते इथे आला 30 गुणिले 40. इथं या साईडचे 2 जर याची काटाकाटी केली तर पुन्हा आपल्याला 60 हे आन्सर मिळून जाईल. म्हणजे हे झालं ॲप्लिकेशन बेसिसवर. तर आता आपली मर्जी आहे, आपल्याला फॉर्म्युला बेसिस वापरायचा आहे की ॲप्लिकेशन बेसिस वापरायचा. पण याचा एक फायदा असा होतो की ज्यावेळेस आयोगाने वेगवेगळे क्वेश्चन विचारले जातात, म्हणजे काहीतरी विचित्र विचारलं जाते, काहीतरी थोडासा चेंजेस केला जातो, त्यावेळेस आपण गोंधळून जातो, कारण तिथं आपल्याला फॉर्म्युल्याचं लॉजिक मिळत नाही. म्हणून जर आपण ॲप्लिकेशन बेसिसवर प्रॅक्टिस केली तर हे नक्कीच याचा फायदा होईल. म्हणजे कसले जरी प्रॉब्लेम आले तरी आपण ते नक्कीच सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे मित्रांनो, आता हेच प्रॉब्लेम लसावी वापरून कसा काढायचा, सॉरी LCM वापरून कसा काढायचा. ठीक आहे, तर पहा आता आपल्याला अंतर काढायचं आहे पण अंतर माहिती नाही आहे. म्हणजे एक अंतर कुठलं तरी कन्सिडर करायचं. त्याच्यासाठी काय करायचं LCM घ्यायचा. 30 आणि 40 मधला LCM. 30 आणि 40 चा LCM किती आला 120 आला. ठीक आहे, 120 30 आणि 40 मधला LCM घेतला. त्याच्यानंतर म्हणजे हे 120 म्हणजे आपण हे अंतर कन्सिडर केलं आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी. तिसरी मेथड आपण शिकत आहोत आता. तर आपल्याकडे पहिली स्पीड किती आहे 30. जर याला 30 ने डिवाइड केलं तर टाइम किती लागतोय 4 आवर. ठीक आहे, आता ही पहिल्या स्पीडसाठी झाला. पुन्हा हेच 120 आपण दुसऱ्या स्पीडने डिवाइड केला 40. तर आता टाइम किती लागतोय 3 आवर म्हणजे 3 तास. इथे 4 तास आणि 3 तास. आता या दोघातला फरक घ्या. या दोघातला फरक किती आला 1 तास. ठीक आहे, म्हणजे 1 तासासाठी 120 आला. पण आपल्याकडे टाइमचा फरक किती आला होता अर्धा तास. मग अर्ध्या तासासाठी किती येईल 60. कारण 1 तासासाठी 120 आला तर अर्ध्या तासासाठी 60. अशा पण प्रकारे आपण LCM मेथडने पण याला सॉल्व्ह करू शकतो. तर नंतरचा प्रॉब्लेम पाहूया. इथे पहा 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 16 मजूर 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे MDH. M म्हणजे मॅन पॉवर, D म्हणजे डेज आणि H म्हणजे हावर म्हणजे किती वेळ लागला तास. ठीक आहे, तर आता तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. एकदम सिंपल आहे. 15 मजूर हे 15 गुणिले किती दिवस 18 किती तास 8. ठीक आहे, हे 8. तर आता त्याच्या पुढची कंडिशन 16 मजूर इजिकल टू 16 मजूर किती दिवस काढायचे इथं D किती तास 9 तास. हे 9 करा आता काटाकाटी. 9 1 9 9 2 18 या 8 2 16 16 16 कॅन्सल म्हणजे किती आलं D इजिकल टू 15 म्हणजे 15 दिवस लागतील. नंतरचा क्वेश्चन पाहूया. हा क्वेश्चन पहा. एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. तेच काम ब ला 24 दिवस लागतात. तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील. हे पण आपण क्वेश्चन 2 ते 3 मेथडनं सॉल्व्ह करून घेऊया. ठीक आहे, हा पण क्वेश्चन आपण 2 3 मेथडनं सॉल्व्ह करणारच आहोत. क्वेश्चन नीट लक्षपूर्वक पहा. एक काम 12 दिवसात पूर्ण करतो आणि तेच काम ब ला जर दिलं तर ब ला 24 दिवस लागत आहेत. ठीक आहे, तर ह्या दोघांमध्ये आपण 12 आणि 24 यांचा पण LCM घेऊया. 12 आणि 24 LCM किती आला 24. जर तुम्हाला LCM काढता येत नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. मी त्याप्रमाणे LCM वर एक चॅप्टर घेईल आणि जर काढता येत असेल तर चांगली गोष्ट आहे. तर 12 आणि 24 चा LCM किती आला 24. तर आता पहा इथे 12 कोणासाठी अ साठी आणि 24 कोणासाठी ब साठी. तर या 12 ने 24 ला भाग द्यायचा किती आला 2 आला. पुन्हा या 24 ने या 24 ला भाग द्यायचा किती आला
1 आला. म्हणजे हे दोघं मिळून जर काम केलं तर किती 3 व्हायले. ठीक आहे, पण आपल्याला त्यांचं पूर्ण काम काढायचं आहे. तर त्यांचं पूर्ण काम काढण्यासाठी या 3नी पुन्हा 24ला भागायचं, तर त्यांचं पूर्ण काम मिळेल. म्हणजे 8 दिवस ते पूर्ण करतील दोघं मिळून. तर आता हे आपण दुसऱ्या बेसिसने एक सॉल्व करून पाहूया. दुसरी मेथड म्हणजे 1/12 अधिक 1/24 म्हणजे हे झालं अ चं काम आणि हे झालं ब चं काम. तर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं, तर दोघे मिळून काम येईल. म्हणजे ए अधिक बी म्हणजे अ आणि ब या दोघांचं काम येईल. म्हणजे हे झाले वरी 24 अधिक 12 आणि हे गुणाकारामध्ये 12 गुणिले 24. तर 12 आणि 24 हे झाले 36. ठीक आहे, म्हणजे 12 त्रिक 36 आणि वरच्या 3 खाली 24ला भागलं तर किती येईल 8. म्हणजे 1/8 म्हणजेच ए आणि बी हे दोघे मिळून 8 दिवसात पूर्ण करतील. तर आणखी दुसऱ्या पद्धतीने पाहायला कसं सॉल्व करता येईल. तर आता डायरेक्ट जर अशा प्रॉब्लेमला सॉल्व करायचं म्हटलं तर काय करायचं, दोघांच्या कामाची बेरीज किती 36. एकदम सिंपल मेथड. भागिले दोघांचे काम गुणाकारामध्ये म्हणजे 12 गुणिले 24. ही मेथड कुठे पण तुम्हाला लागू होईल. 12 एक 12, 12 त्रिक 36 आणि 3 एक 3 हे 8चा भाग बसला. म्हणजे 8 हे आपलं उत्तर आलं. ही मेथड तुम्हाला कुठं पण लागू होईल. नंतरचा क्वेश्चन घ्या. अशा क्वेश्चनमध्ये स्टार्टिंगला इथे दशांश मोजायचे किती आहेत. इथे किती येतात 1, 2 आणि 3. त्यावेळेस 3 दशांश मी पुढं सरकवतो त्यावेळेस हा 4 येईल आणि इथं 2 दशांश सरकवला तर 4 येईल. म्हणजे आपल्याला अगोदर x भागिले y या दोघांची किंमत काढायची आहे. सॉरी, हे y आहे. x भागिले y या दोघांची किंमत काढायची आहे. तर आता इथं y च्या सोबत जे असणार आहे 0.04 हे जशास तसा ठेवायचा आणि x च्या सोबत जो आहे तो याच्या भागाकारामध्ये घेऊन यायचा 0.004. आता इथला दशांश इथं सरकवला 1 आणि 2 घरं. त्याचप्रमाणे हा पण दशांश 1 आणि 2 घरं सरकवायचा. म्हणजे किती आला, वर आलं 4 आणि खाली काय उरलं 0.40. तर आता हे दशांश इथं एक घर सरकवण्यासाठी मला इथं 1 0 द्यावा लागेल. म्हणजे 40 भागिले 4 म्हणजेच किती 10. म्हणजे x ची किंमत आली 10 आणि इथे खाली काही नाही म्हणजे 1 म्हणजे y ची किंमत आली 1. तर आता इथे ठेवून देऊया 10 अधिक 1 भागिले 10 वजा 1 म्हणजे वर आला 11 आणि खाली आला 9. तर आता पर्यायामध्ये चेक करूया 11 भागिले 9 हे आन्सर कुठं मिळून जाईल. ठीक आहे, पहिला पर्याय पहा 9 1 9 अधिक 2 किती झाले 11 भागिले 9. पहिलाच पर्याय मिळाला आपल्याला. दुसरा पर्याय पण आपण चेक करून पाहूया. हे 2 गुणिले 9 म्हणजे किती झाले 18. 18 अधिक 1 19. 19 भागिले 2 येत आहे म्हणजे हे आन्सर नाही. आपला पहिला पर्याय हेच आन्सर असेल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये मेन्शन करा. तुम्हाला नवीन नवीन जे व्हिडिओ पाहिजे असतील त्याबद्दल कमेंटमध्ये मेन्शन करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.